आमचा विश्वास, आमची बातमी। नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिडको विभागीय कार्यालयात आज अभूतपूर्व राजकीय गोंधळ पाहायला मिळालाय। भाजपच्या एबी फॉर्मवरून थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोरच आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये जोरदार सामना रंगलाय आणि काही काळ कार्यालय परिसर रणांगणातच बदललाय। प्रभाग क्रमांक 26 साठी भाजपकडून एकाच जागेसाठी 2 उमेदवारांना अधिकृत एबी फॉर्म देण्यात आल्याचा आरोप झाल्यानं हा वाद उफाळून आलाय। उमेदवार अलका अहिरे यांचे पती कैलास अहिरे यांनी आमदार सीमा हिरे यांच्यावर थेट गंभीर आरोप केले आहेत। शहराध्यक्ष सुनील केदार यांनी अधिकृत एबी फॉर्म दिलेला असताना आमदार सीमा हिरे यांनी इतर इच्छुक उमेदवारांनाही एबी फॉर्म दिल्याचा आरोप त्यांनी केलाय। इतकंच नाही तर यामागे मोठ्या आर्थिक व्यवहाराचा संशय असल्याचा खळबळजनक दावा करत कैलास अहिरे यांनी भाजपमधील अंतर्गत गटबाजी उघड केली आहे। या आरोपांमुळे सिडको कार्यालयात तणाव वाढलाय आणि जोरदार शाब्दिक युद्ध पाहायला मिळालंय। आरुषी बोलतोय ना। हो पाटील साहेब मागे सरकार। हो पाटील साहेब मागे सरकार। तुम्हाला बोला ना, मग मी माझं बोलतोय। बोला, तुम्ही बोला। तुम्ही बाजू आम्हाला बोलायचं सर का तुम्ही? हो, तुमचं काय, तुम्ही कायदा हातात नाही घेतला। हो कायदा हातात नाही नाना, तुम्ही आमदारांशी व्यवस्थित बोला ना। व्यवस्थित बोलतो, तुमचा काबर करता मग? काय झालंय तुला? तुझं बोलून घे मग मला बोलू दे। बोला, त्यांचं काय समोर समोर। या गोंधळामुळे आता प्रभाग क्रमांक 26 मध्ये अलका अहिरे की पुष्पावती पवार यापैकी नेमका कोणाचा एबी फॉर्म छाननीत वैध ठरणार याकडे संपूर्ण शहराचं लक्ष आहे। आज प्रभाग क्रमांक 26 मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार अलका कैलास अहिरे यांना पार्टीने एबी फॉर्म दिलेला आहे। अध्यक्षांनी सुनीलजी केदार यांनी आम्हाला एबी फॉर्म दिला आणि एबी फॉर्म दिल्यानंतर काही कोणी लोकांनी परत आम्ही फॉर्म भरल्यानंतर आम्हाला एबी फॉर्म मिळाला म्हणून परत दुसऱ्या माणसाला बी एबी फॉर्म देऊन आमच्या विरोधात क गटामध्ये नगरसेवक माझ्या पत्नी अलका अहिरे यांच्या विरोधात एक षडयंत्र रचून अजून डबल एबी फॉर्म घेऊन आलेले। परंतु मला खात्री आहे, मी गेल्या 35-40 वर्षापासून भारतीय जनता पार्टी एकदम प्रामाणिकपणे कार्यकर्ता आहे आणि कोणीही येऊन जर पार्टीमध्ये आम्हाला जर शिकवत असेल, आमच्या विरोधात जर काही षडयंत्र रचत असेल, परंतु प्रभाग क्रमांक 26 ची मायबाप जनता आमच्या बरोबर आहे आणि जास्तीत जास्त 80 ते 90% आमचे खानदेश भागाचे लोक आहे आणि खानदेशी भागातला एक मी प्रतिनिधी माझ्या मिसेस अलका अहिरे यांनी पक्षाने मला उमेदवारी दिली आणि आमदारांनी षडयंत्र असं रचलेलं आहे। त्यांचा एक कार्यकर्ता माझा मित्रच आहे, तो त्याला आमदार सीमाताई हिरे आता आमदार, मी पण त्यांचा कार्यकर्ता आहे, यशवंत पवार पण त्यांचा कार्यकर्ता आहे, अशोक पवार पण त्यांचा कार्यकर्ता आहे। तिघ कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काय प्रॉब्लेम आहे कार्यकर्त्यांचा त्यांनी सवाल केला पाहिजे का नको? परंतु त्यांना आम्हाला बाहेर करून त्यांना मध्ये घेऊन जाऊन निवडणूक अधिकारीवरती सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्याचं कारण असं आहे, 3 वाजेनंतर निवडणूक अधिकाऱ्यांची त्यांची जी काही नियमावली असते, शासनाच्या जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं त्या संविधानाप्रमाणे जे काही 3 वाजता निवडणूक प्रक्रिया खतम झाली आणि त्याच्यानंतर जर कोणी काही येऊन परत मध्ये जाऊन काही मॅनेज करत असेल तर हे मला वाटतं ते चुकीचं आहे। हे कोणी असं करू नये। कार्यकर्ते सर्वांना सारखेच आहे। मला सीमाताईला नम्र विनंती करायचे, मी पण त्यांचा कार्यकर्ता, यशवंत पवार पण त्यांचा कार्यकर्ता, सर्व कार्यकर्ते त्यांचेच आहे। परंतु मला जर का भारतीय जनता पार्टीने अधिकृत उमेदवारी दिली तर त्यांनी दुसरा उमेदवार दिला पाहिजे का नको? नाही दिला पाहिजे। मग आम्ही 40-35 वर्षापासून जो काम करतो आहे तर मग आम्हाला संधी नको मिळाल्या का? आमच्या प्रचार गाड्या तयार झाल्या, आमच्या सर्व गोष्टी लोकांची आम्ही गाठी भेटी करतोय, लोकांमध्ये जातोय, लोकांना भारतीय जनता पार्टीचं काम, आमचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस साहेबांचं काम, कुंभमेळा मंत्री आमचे गिरीशभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जे आमच्या प्रभागात काम झाले, फॉर्म चोरून आणला असा आरोप मला अधिकृत आमच्या शहर अध्यक्ष सुनीलजी केदार यांनी दिला। त्याच्यानंतर आमदारांना माहिती झालं आणि आमदारांनी हा दुसरा फॉर्म डमी आमच्या विरोधात दिला आणि
तुम्हाला सर्व माझ्या पत्रकार बंधू भगिनींना मला एक नम्र विनंती करायची, 3 वाजता जर का गेट बंद होतो त्यानंतर कोणी असो, तो मी असो कोणी असो, त्या निवडणूक अधिकारीकडे जायचं कारण नसतं. त्याचं कारण जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं त्या संविधानाप्रमाणे जर का चाललं ते सर्व कार्यकर्त्यांना, सर्व मायबाप जनतेला पुरोगामी महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामधल्या सर्व कार्यकर्त्यांना न्याय मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझी मागणी एकच, आमचा फॉर्म आमचं ओके, आम्हाला तिकीट अधिकृत पार्टीने दिलेलं. मला एबी फॉर्म दुपारी दिला, मला अध्यक्षांनी एबी फॉर्म दिला आणि एबी फॉर्म दिल्यानंतर मी सबमिट करायला केला, अधिकृत केला. त्यांनी कधी सबमिट केलं ते मला माहित नाही, त्यांनी आता दुपारी सबमिट केला. मी कायद्याच्या आधारे घेऊन सबमिशन केला, मला पोस्ट दिली, मला सर्व गोष्टी केलेल्या आहे. ते काय चोरून थोडे. आणि भारतीय जनता पार्टीच्या आमच्या नेत्यांना माहिती, हा कैलास आयरे 35 वर्षापूर्वी, माझी बायको अलका आयरे असेल, मी असेल, माझा पूर्ण खानदाने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रामाणिकपणे कामं करतो आम्ही. आणि पार्टीचे मी आभारी आहे. परत आम्हाला 3ऱ्या-4थ्यांदा उमेदवारी दिली. माझ्या भारतीय जनता पार्टीचे सर्व, आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील, गिरीश भाऊ महाजन असतील, आमचे आमदार सीमाताई हिरे असतील, आमचे 3 आमदार या शहरातले, आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सुनीलजी केदार यांचं मनापासून अभिनंदन. आमदारांनी पैसे घेतले मला माहित नाही, चर्चा आहे मार्केटमध्ये, मला चर्चा आहे. जे काय चर्चा असेल ते येईल ना सामने. सगळे कार्यकर्ता बोलतात कसे तिकीट गेले, काय केले, भरपूर लोकांनी हे दिले, बाईट दिले, त्यांना विचारा. मी सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शांता पवार. मी BJP कडून फॉर्म भरलाय काल, आणि आज योगी फॉर्म मला आमदारांकडून मिळाला. मी तो भरला, पण पक्षामधील आयरे साहेब यांनी कुठून फॉर्म आणून जोडले हे काहीच माहिती नाही आहे. तर मी क मध्ये भरला आणि त्यांनी पण क मध्ये भरला, म्हणून मी वरून पक्षाचे अध्यक्ष साहेब यांच्याकडून मी हे पत्रक आणलं आणि ते पत्रक जोडण्यासाठी चालले. तर त्यांनी हंगामा केला आयरे साहेबांनी. काय पत्रक होतं? तर पत्रक आता माझ्या हातामध्ये काय पण ते सांगा ना. तोंडी सांगा. नाही, मला नाही बघा ना सांगा. मग काय पाटील साहेब आमदारांचं आहे का पत्र? हो, आमदारांचे महानिवडणूक निर्णय अधिकारी, नाशिक महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका सर्वत्र निवडणूक 2025-26 अंतर्गत प्रभाग क्रमांक 26 क येथील उमेदवारी सौ पुष्पावती यशवंत पवार यांचे जोडपत्र क्रमांक 2 ग्राह्य धरण्याबाबत. तर कारण आम्हाला सीमाताई आमदार यांच्याकडून तिकीट फायनल आहे. कारण आम्हाला आमदारताईकडून एबी फॉर्म मिळाला, आम्ही भरला. या निर्णयावर केवळ प्रभागाचं नव्हे तर भाजपच्या प्रतिमेचं राजकारणही अवलंबून आहे. दरम्यान नियमभंगाचा मुद्दाही यावेळी ऐरणीवर आलाय. नामनिर्देशन आणि एबी फॉर्म सादर करण्याची अंतिम वेळ दुपारी 3 वाजेपर्यंत असताना संध्याकाळी 4:30च्या सुमारास आमदार सीमा हिरे यांनी थेट निवडणूक निर्णय अधिकारी कक्षात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आलाय. याला कैलास हिरे यांनी तीव्र विरोध करत नियम सर्वांसाठी समान असले पाहिजेत अशी ठाम भूमिका घेतली आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच निवडणूक निर्णय अधिकारी महेश जमधाडे यांनी तात्काळ हस्तक्षेप करत सर्वांना कक्षाबाहेर काढलं आणि वाद थांबवलाय. बंधन आहे तर त्या वेळेच्या आतमधून वेळेच्या नंतर आलेल्या जे कोणी अनधिकृत व्यक्ती असेल किंवा पर्सन असेल तर ते विना परवानगीने आपल्या हद्दीत आल्यानंतर आपण त्यांच्यावर काय कारवाई करतो? हे बघा, विषय असा आहे, 3:30ला आमचे फॉर्म घेऊन झाले होते सगळे. आतमध्ये फॉर्म घेणं सुरू असताना आम्ही 3लाच गेट लॉक केलं होतं आमच्या दरवाजाचं. माझ्या याचा परिसर म्हणजे हे दरवाजा आहे, समजा आतमध्ये कोणाला अलाउड नंतर केलेलं नाही. ज्यावेळी 3:45 पर्यंत आमचे फॉर्म घेऊन झाले त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांना बाहेर काढून दिलं. तर कोणाला काही शंका असेल तर ते आत येऊ शकतात, फक्त कुठल्याही कागदाला आम्ही रिसीव्ह करत नाही त्याच्यानंतर, असा विषय आहे. पण तरी पण खूप असा मॉब आला होता, 2-4 लोक आले होते आणि खूप ओरडत आले होते. म्हणून मॅडम, एकदम आमदार मॅडम ज्या होत्या त्या आत आल्या, तर मी त्यांना विनंती केली, त्याही बाहेर आल्या मग विनंती केल्यानंतर. आणि त्यांच्या काही शंका काय असतील, त्यांना ते विषय होता की कुणाचा धरला जाईल वगैरे. आता मला काहीच कल्पना नाहीये की काय असं झालाय विषय की एकाच जागेसाठी 2 एबी फॉर्म आलेत, पण त्याच्यासाठी नियम आहे. उद्या छाननी आहे. त्यांना मी विनंती केली की मला माझ्याकडे जेवढे फॉर्म आलेले आहे त्याची व्यवस्थित तपासणी करू द्या. उद्या छाननीमध्ये जो निर्णय होईल तो सगळ्यांवर बंधनकारक आहे, त्याच्यात काही नियमानुसारच होणार आहे जे काही असेल ते. आमदार मॅडमांनी तुम्हाला प्रश्न विचारला की मला तुमच्याशी एकट्यात बोलायचं आहे, काय चर्चा झाली? चर्चा हीच होती ना की एबी फॉर्म 2 आलेले वगैरे असं काहीतरी त्या बोलल्या, पण मी त्यांना स्पष्ट सांगितलं मला याच्याबद्दल काही कल्पना नाही, त्यामुळे मी आता काही बोलू शकत नाही. म्हणजे आमदार मॅडम या फक्त पाणी करण्यासाठी नव्हते आलं, तर त्या एबी फॉर्मच्या चर्चेसाठी आल्या त्या? नाही, आता ते बाहेर आल्यानंतर त्यांनी तेच विचारलं की असं काही झालंय का.
एबी फॉर्म 2 वगैरे आले, असा काही विषय. पण मी त्यांना लगेच म्हणजे त्यांचं वाक्य पूर्ण होऊ दिलं नाही. मी म्हटलं मला याच्याबद्दल काही कल्पनाच नाहीये. काउंटिंग माझं अजून ते टॅली होत आहे, म्हणजे कसं किती किती कुठल्या कुठल्या गटामध्ये फॉर्म आले ते टॅली होत आहे, त्यामुळे त्याच्यावर काही चर्चा झाली नाही. नाही, वेळेचं बंधन मी पुन्हा सांगतो, आपल्याला वेळेचं बंधन होतं. 3 वाजेनंतर 3 वाजेनंतर आम्ही कुठलाही कागद रिसिव्ह केला नाही किंवा काहीच नाही. व्यक्तीलाही जेव्हा आपण प्रतिबंधित केलेलं असताना सुद्धा बाहेरची व्यक्ती आपल्या नाही, हे बघा विषय असा आहे की 3च्या नंतर जे आहे ते आत जेवढे फॉर्म आहेत ते घेईपर्यंत प्रतिबंध आहे. कारण मग तिथे अशी अडचण येऊ शकते की बाहेरचा एखादा व्यक्ती काहीतरी कागद घेऊन यायला आणि तिकडे तो देईल, बरोबर आहे ना. तर आता नंतर एवढा हे नाहीये, पण मॅडम आत आल्याच नाही. ते शंका वगैरे विचारण्यासाठी उमेदवार येऊ शकतात, उद्या छान्य आहे ते येऊ शकतात, ते काय एकदमच प्रतिबंधित आपण करत नाही. परंतु या केसमध्ये आम्ही त्यांना बाहेर काढलं लगेच, कारण आमच्या लक्षात आलं की इथे काहीतरी वादाचा विषय आहे, त्यामुळे आम्ही त्यांना बाहेर काढलं. पण तुमच्या या आता एवढ्यापर्यंत तुम्ही सर्व्हिसमध्ये असेल काही बरेच निवडणुकीची कामं केल्या असेल, अशा वेळेत अशा परिस्थिती उद्भवली असेल का, किंवा असली तुम्ही कशी? नाही, मी आतापर्यंत 3 इलेक्शन, तिसरं इलेक्शन आहे, तर स्थानिक स्वराज्य संस्थेचं माझं पहिलंच इलेक्शन आहे. सो आता हे याच्या आधी काय असा अनुभव नाही. थँक्यू सो मच. दोन्ही बाजूने जो अतिरेक झाला याच्या संदर्भात नाही, मी काही बोलू शकत नाही. आय एम सॉरी फॉर दॅट. मी त्याच्याशी बांधील नाहीये. थँक्यू सो मच. एबी फॉर्म सारख्या अत्यंत संवेदनशील मुद्द्यावर निवडणूक अधिकाऱ्यांसमोरच झालेला हा गोंधळ भाजपसाठी मोठी राजकीय नामुष्की मानली जाते. आता या प्रकरणावर पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेत आहेत आणि निर्णय अधिकाऱ्यांचा निकाल कोणाच्या बाजूने लागतो याकडे संपूर्ण नाशिकचं लक्ष लागून आहे. ब्युरो रिपोर्ट, आपलं शासन, नाशिक. आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी.